Hey guys, good morning. Welcome back to my channel. तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा नवीन रेसिपी चिंबोरी कशी करणार आहोत ते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर बनवून राहा. थोड्याच वेळात मी आता चिंबोरी बनवायला घेणार आहे. ती तुम्हाला मी दाखवणार आहे कशी बनवणार आहे ते. आज आहे संडे, म्हणून आज सकाळी संडे स्पेशल म्हणून चिंबोरी करणार आहे. आमच्या वरुणला चिंबोरी खूप आवडते, म्हणून आज मी चिंबोरी बनवणार आहे. चला तर मग आपण आता बनवायला घेणार आहोत चिंबोरीचा रस्सा. हे आहे वाटण. याच्यामध्ये मी वाटलं आहे कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं एकत्र मी वाटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या चिंबोऱ्या पण मी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. खाडीच्या चिंबोऱ्या नाही आहेत, समुद्रातल्या चिंबोऱ्या, आपल्या गोड्या चिंबोऱ्या आहेत त्या गोडवाल्या. आणि आता मी करायला घेणार आहे. त्यासाठी आता मी पेटवते आहे गॅस. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, बघू शकता तुम्ही. गॅस मी बारीकच ठेवणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी पहिले मसाला. मसाला घातला ना की सुरुवातीला का छान अशी तरी येते आमटाला. मसाला, हळद, हा आमचा आगरी कोळी मसाला आहे. हा पहिले तेलामध्ये असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. तेलामध्ये असा मसाला घातला ना की सुंदरपैकी छान तरी येईल रश्श्याला. असा थोडासा परतून घ्यायचा जरासा तो मसाला. आणि मग त्याच्यामध्ये घालायचं हे एकत्र वाटलेलं सगळं आहे ते वाटण. बघू शकता तुम्ही, हे सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. सुंदर असं बघा, किती छान दिसतोय ना कलर. व्यवस्थित असा कलर दिसतोय रश्श्याचा. आता ते चांगलं परतून घेणार आहे मी हे वाटण व्यवस्थित, त्याला तेल सुटेपर्यंत. थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खाली लागणार नाही. जर असं अगदी किंचित पाणी घातलंय. आता व्यवस्थित हे सगळं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं मस्त. मग छानशी अशी साईडला असं तेल वेगळं होतं आणि वाटण वेगळं असं मस्त छान दिसेल. बघत राहा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही कसं मस्तपैकी असं साईडने असं तेल, सुंदर असं तेल सुटत चाललेलं आहे वाटणाला. तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं वाटण व्यवस्थित फ्राय होत आहे. आणि आता मी त्याच्यातच वाटणातच घालणार आहे मीठ. तुम्हाला केवढं लागतंय मीठ तेवढ्या त्या तुमच्या चवीनुसार मीठ घाला. बघा किती छान परतलंय ते मी आता. आणि आता ह्या चिंबोऱ्या आहेत त्या मी त्याच्यामध्ये सोडणार आहे. हे बघा, तर चांगल्या मस्त असं चिंबोऱ्यांना असं ते वाटण सगळीकडून लागलं पाहिजे मस्तपैकी. बघू शकता तुम्ही किती छानपैकी असं मस्त वाटण लागतंय त्याला व्यवस्थित असं. एकीकडे कुकरला भात पण माझा झालेला आहे. बघा किती छान दिसतंय की नाही मस्तपैकी. तर थोडा वेळ असंच नाही हे उकळत ठेवणार बारीक गॅस करून. आणि त्याच्यावर ठेवणार थोडंसं पाणी. जरासं पाणी ठेवलंय. असं थोडं 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 करत करत आपण त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि ते त्याच्यात गरम झालेलं पाणी टाकायचं. गरम झालेलं पाणी टाकलं की जास्त असं म्हणजे वाटण वेगळं आणि रस्सा वेगळा पाणी वेगळं होत नाही म्हणून. बघू शकता तुम्ही आता हे पाणी मस्त छान गरम झालेलं आहे. आणि त्याच्यात मी थोडीशी चिंच पण ठेवली होती. आणि आता हे पाणी मी घालते आहे त्याच्यामध्ये. किती व्यवस्थित दिसतोय रस्सा, मस्त लाल लाल दिसतोय का तुम्हाला? लाल भडक छान.
कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत नाही, असं कितपत दिसत असेल. आता परत मी थोडंसं त्याच्यावर पाणी ठेवणार आहे गरम करत, आणि ते पाणीसुद्धा मी त्याच्यात घालणार आहे. आणि नंतर पाणी घातलं की त्याच्यावरून झाकण काढून टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला किती रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी हे एवढंच पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये शेवट लास्ट, आणि झाकण काढून टाकणार आहे त्याच्यावरून. बघा किती छान उकळते की नाही, व्यवस्थित, म्हणजे छान असं व्यवस्थित क्वांटिटी बरोबर आहे, थिकनेस पण आपण व्यवस्थित बरोबर आहे. आता हे छानपैकी थोडा वेळ मी उकळू देणार मस्तपैकी. थोडीशी कोथिंबीर मी आता उकळताना पण घालणार आहे त्याच्यात, आणि नंतर झाल्यावर सुद्धा मी त्याच्यात घालणार आहे कोथिंबीर टाकल्यावर बघा किती सुंदर आंबट दिसतंय ते. आता आपलं चिंबोरीचा रस्सा आंबट झालेला आहे व्यवस्थित. आता तेवढं मस्त छानपैकी शिजलेल्या आहेत चिंबोऱ्या. आणि आता त्याच्यात मी वरती ही कोथिंबीर पुन्हा एकदा घालते आणि गॅस बंद करून टाकणार आहे. किती छान उकळले बघा मस्तपैकी, आणि कलर पण छान आले. थोड्या वेळाने त्याला मस्त तरी पण येणार आहे. बघा तरी सुटलेलीच आहे छानपैकी, व्यवस्थित शिजलेलं सुद्धा आहे. हे बघा तरी पण येते छान, व्यवस्थित चिंबोरी झालेली आहे. आता ताट वाढल्यावर तुम्हाला दाखवते मी पुन्हा. चिंबोऱ्याचा आंबट झालेला आहे बघा, तुम्ही किती छान दिसता आहे. आणि ताट मी वाढलेलं आहे. हे बघा किती छान मोठे मोठे फांगडे आहेत. कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. त्याच्या जोडीला ठेवलेला आहे कांदा आणि भाकरी. किती छान बेत आहे बघा, मस्त दिसतंय ना. तर या तर मग तुम्ही सगळ्यांनी चिंबोरीचा रस्सा आणि फांगडे खायला. किती झणझणीत झालेला आहे बघा, किती सुंदर दिसतो आहे. कोणाकोणाला चिंबोऱ्या आवडतात सांगा कमेंट करून. त्यानंतर आता मी हे ताट वाढलेलं आहे वरूणसाठी. वरून आता आमचा जेवणार आहे मस्तपैकी छान. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. हा सकाळचा व्हिडिओ आहे. संध्याकाळचा व्हिडिओ घेऊन नक्की पुन्हा येईन तुमच्यासमोर. चला तर मग पुन्हा भेटूया.